ह्या सगळा परत तुका जाब विचारूचो असत मी हायसर रवान काय करतय कधी पतूर ह्या सगळा चालू राहणार वय ना कावेरी ना खोड्यासारखा करता त्या बहे वांगडा बोलूक बघता हिंदू औषधान आजार बरो झालो तरी त्याचो परिणाम शरीरावर दिसता ना वय ना तसाच हाया मी सावध केलंय होत शेवंता कावेरीच्या जवळ येऊक बघता जाऊन दे जवळ जाऊन दे त्याका काय त्याका कसा अडकवायचा ना ता मी ठरवलं आता काय करणार तू आता मी काय ठरवलंय तर जर तुका सांगितलंय तर तू सगळ्याक मानशील असा नाही ना घाबरू नको तुझ्या सुनेच्या भल्यासाठीच करीन प्रयत्न करून बघूक वय कोण सायाक उभो रावता का बघूक वया ता सोडून कसा चालात काय ता बघ पण त्या पाहुण्यांसमोर ना तमाशा नको एकदा त्या पोराचं लगीन होऊन जाऊ दे रावात ना लक्षात लगीन ठरवूक बघतास पण जो धोको माका दिसता तो तुमका दिसत नाही मी नाही ऐकणार काय कुमुद तू आली तर जाणार नाही तर नाही एवढ्या सगळ्या माणसांमध्ये मैत्रिणीची आठवण येईल का तुला तू जा नाही तू चल ना कुमुद तू असते ना तर असं मला ना खूप आधार वाटतो बरं चल चल अभि खालीच येत होती मी काय करत होतीस एवढ्या वेळ तू रेडी होत होती आणि एवढ्या मोठ्याने हसत का होती काय झालं होतं काय नाही चल तो ते वाट बघणार पाहुणे चल चल कुमुद कुमुदिनी कुठेस तू कुमुद कुमुद कुठेस तू सांग ना अचानक कुठे गेली तू कुमुद 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 खाया नाही जेवायला
त्या काय उपाशी रवतला काय खोलीत जेवण घेऊन गेला. आणि मग पूर्वा? अरे ता आणि कावेरी ना मगे जेवतला. हा त्याचा काय आहे ना, चुलतीशिवाय घशाखालनं घास उतरत नाही त्याच्या. अहो म्हणजे लाडकी चुलती आहे ना, आणि त्याच्या भल्याचा विचार करता म्हणा, त्याच्याशिवाय करमत नाही ते का. काय हो अभिराम भाऊजी, काय वाईट बोलले काय हो मी? अभिरामा, पाहुण्यांचा काही फोन येलो काय? नाही दादा. एवढं कसलं वेळ घेत? दत्ता, वेळ होऊ दे, पण त्यानंतर लग्न होणार आहे ना. ह्या बघा तातर होतलाच. अभिराम भाऊजी एवढे प्रयत्न जे करतात, पण माका या कळूक तयार नाही. पूर्वाक बघूक पाहुणे येईल, बोलली पण होणार होती. मग या काय की उठान कसे काय गेले? काय म्हणणं काय या त्यांचा? कळाक वया ना. अभिराम भाऊजी गेले पाय धरू, कायरी गेला पाय धरू, मग अचानक उठान कसे काय गेले? सरिता, याचा अर्थ लग्न होणार नाही असं होत नाही. त्यांना इतर बाबतीत पण काही बघायचं असेल ना, बरोबर ना? अगं, लग्न म्हणजे दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आणि ते जर ठरत असेल तर इतर गोष्टींचा विचार नको का करायला? सगळ्या बाबतीत विचार करायला आपण त्यांना वेळ द्यायला हवा, हो की नाही? होय, सगळा चांगला होय, पण आता ना घरात वाद नको, आणि जो वाद घालीत ना त्याच्या तोंडाक लागा नको. आणि ती सुशल्या आणि तुसराय जे असा ना, त्यांना पण काय कोण बोला नको. इलास कसा भाऊजाईचा डोका? या काय कपाळात हात कित्याक लावलास? ह्या बघा, आपला काही एक झालेला नाही. माका कधी कधी प्रश्न पडता, ही करताना विचार करत नाही, मग आपण किती विचार करायचो? तू ते कावीर बघितलंस ना कसा लागला आता? दाखवची तेवढी काळजी दाखवलास ना. आवाज दिलो तसे धावून गेलास. अजून काय करू शकतो आपण? त्या सगळ्यात म्हणजे दिसता तेवढा साधा सुद्धा नाया, भूताटकी पण नाया. यांची कर्म असत ही. काय बोलतस? काय बोलतस? मी बरोबर बोलतोय, तुमका कळत नाया. कायरी आणि सयाजी थैसर होती. माका सांगा, एवढ्या रात्री त्या झाडीत कायरी कशावंताचा भूत घेऊन गेला की त्या सयाजी कान्नांचा भूत? बस कर सरिता. काय झाला की आपला बस कर सरिता, बस कर सरिता. जेवढी अक्कल आहे ना तेवढाच विचार करतोस. माझी अक्कल काढूच्या आधी ना जरा स्वतःचा डोका चालवा. कावेरी आणि सयाजी थैसर होतो. माका सांगा, ही दोघा थैसर गेली कशी? आणि आपल्या पुढे तो सयाजी होतो कावेरी जवळ. कावेरी, शांत हो, शांत हो कावेरी. मला सांग, तू मागच्या बाजूला का गेली होती? मी सांग ना मला, बोल ना. कावेरी, नको रडू नको. काही नाही झालं, काही नाही. रडू नको, रडू नको. एकत्र योग बघितला, पुन्हा एकदा संसार थाटूचा बघितला. या सगळा
त्या वच्ची पाय झालेला हा. पण तिचा हा डाव तिच्यावरच उलटे. मी त्या कावेरीला सोडणार नाही. त्या वच्ची तुका त्याच्यापासून लांब करूसाठी माका घेऊन इला, पण त्या सयाजीक मी सोडूचही नाही. आणि मी तुमची इच्छा पुरी होऊक देऊचंय नाही. घरात लगीन कार्याची घाई करतात, पण या लगीन कार्य जीवावर बेतात. आमचं तर लग्न झालं नाही, पण मग होऊ दे या घरात शुभ कार्य. आमंत्रणाची गरज नाही आम्हाला. येऊ आम्ही. डबो नकोय मला. अहो जिलन कालपासनं काय खाल्लं नाही हो. विनय, ह्या बघ, पोरीबद्दल माझा काही एक मत नाही. पण मग नक्की अडलं कुठे? कारण हा नाही, पण काहीतरी विचित्रपणा असा घरात. ता थैसर जातानाच बघायचास ना. तरी मी आधी नको म्हणत होतोय, पण तुम्ही होकार दिलास. आता गावात पण कळला विनयची बोलणी सुरू असत ती. माझ्या भावान स्थळ आणल्यान ता पण मी परत पाठवलंय. पण मी फक्त पूर्वाशी लग्न करणार आहे, आणि माझा हा निर्णय कायम आहे. तुम्ही परवानगी दिली तर तुमच्या आशीर्वादाने, आणि नाही दिली तर तुमचे आशीर्वाद आहेतच. विनय, विनय, अहो एकुलतो एक झील असं आपलं. काहीतरी करून बसाक नको. नाक कापला जाय. ये हाय तर लवकर बघ. घरात लगीन हा, विघ्न नको गो. लग्न होऊचं असात तर विघ्न तर येतलाच. नातीचा सुख नाहीतर सुनेचा भला, याच्यातला एकच कायता होईत. प्रार्थना कर गो बाय, लग्नासाठी पोराकडची नकार देऊन दी. हे काय बोलतोस या? पोराचा भला करायचा तर तू विचार कर, नात की सून. शुभ होऊचा असात तर त्याचो हात धरून अशुभ येतलाच गो घरात. सरिता, सरिता, काय झाला? सरिता कुठे? का किती वया? पेस्ट कशी बनवायची ते तिला विचारायचं होतं. कोणाक पेज वही? सयाजीला. कित्या? त्याला बरं वाटत नाहीये. काल रात्री अचानक त्याला ताप आला आणि काय झालं कळलंच नाही. तो इतका घाबरला होता, असं त्याला खूप घाम आला होता आणि झोपेत काहीतरी बरळत होता. जवळ येऊ नको, लांब राहा म्हणून. काहीच कळलं नाही. मग सरिता किती वया? मी देतय करून. माणूस की सोडलेली नाही आम्ही. पेज घेतली ना की बरा वाटत त्या का. बरा बाई, तो डबो काढून दी. हा आस्ती आस्ती सावकाश. अजून काय लागणार आहे? काय नको, थैसर बस आणि मी का करतय ना तर बघ. काय झालं कावेरी? खरंच विनयच्या घरचे कॉल नाही केला? त्यांचं उत्तर आलं असतं तर मी कळवलं नसतं का तुला? बरोबर. आपण करूया का फोन? नको, बरं नाही वाटत. ते येईल त्यांचं कॉल.
अभि हो बोलणार ना ते. हॅलो. हा अभिराम बोल. अभि काय झालं? ज्या पद्धतीने ती माणसं आहे ना निघून गेली ना त्याच्यावरनं असा वाटता की पूर्वा त्यांच्याकडनं होकार आहे. त्यांनी लग्नाला होकार दिला. दिली जबाबदार माणसा. वहिनी जेवण तयारी सुरू केली. मगे आमका नाही सवय घावर गुलू गुलू बोलूची. आमचा आपला काम आवरला की कामात झोपला म्हणजे गुराढोरांसारखा आपला कामा करतो. तुका काय समजवत बसलं? काय झाला तुझा? काय करत? मी काय बोलते विनायकच्या घरी लग्नासाठी पूर्वाला हो आला ना तर आनंदची गोष्ट आहे ना तर असं काहीतरी स्वीट डिश केला पाहिजे ना. मग हे कर ना काय ता गोड. हा मग देवासमोर ठेवला पाहिजे ना. हो ना मग. हा मग हे काय करत? मोदक करत की पुरणपोळ्यो करत? सांग ना काय आहे तुका? उन्नी अप्पम. ह्या काय असता? आमच्या इकडचं ना असं स्पेशल डिश आहे. गोड गोड पूर्वाला आवडणार. कर कर काय तर करून घे. माझे चपाती आहेत ना मम्मी मग हे करत. चुकीचं बोलली का मम्मी? चांगल्या गोष्टी होतो तर गोड केला पाहिजे ना. शुभ कार्य होतो ना मग. शुभ होऊचा असात तर त्याचो हात धरून अशुभ येतलाच गो घरात. आरामात. पांडू पांडू ए पांडू. काय झालं अभिभाव? हे पैसे घे. हा अरे थांब ऐक तरी. काय झालं? यात काय काय सामान हवंय ते लिहिलंय. हे सामान घेऊन ये. काय असं या? पांडू मी उन्नी अप्पम बनवणार आहे. हे घे. काय तर उन्नी पम. तू पण ना पांडू जा ना लवकर. बंद होईल ते दुकान. अभिभाऊ काय असतं आता? अरे गोड पदार्थ असतो तो. कावेरी बनवणार आहे. तिने बनवलं ना की तुला आधी देईल ती. गोड करणारा कित्या? पूर्वाताईचं लग्न झाला ना ठरला ना म्हणून. म्हणून गोड करणार. हो म्हणून गोड. जा ताण झालं लवकर जा. काय रे वहिनी काय असतं? उन्नी उन्नी अप्पम. उन्नी पम पम. आणतंय सामान आणतंय. उन्नी पम पम. उन्नी पम 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 करे. हा उन्नी पम. ए पांडू काय गो काय झालं? या बघितलास ना? कोहळा
वय कायरीन सामान आणून सांगितलेलं ना वाढ करणार होता त्याच्यात ना ह्यो कुवाड होतो कोहळो किती मागवायचो असा काय तयार करता कावेरी ओ कावेरी ये बाई ये तुझा ना कौतुक करायचा तेवढा थोडा सांगू काय म्हणतात हे का नाही माहिती तुका मग हे मागवलंच की त्या अगं यो कोवळं घरात आणल्यावर काय होतं तर माहिती आहे ना तुका मला माहिती आहे कोळा घरात आणल्यावर काय होतात ते. आम्ही नाही मागवला कोळा. त्या लिस्ट मध्ये कोळा नसेलच. या सगळा पांढर गोळ घातलेला असत. दत्ता ठीक आहे ना चुकून झालं असेल. अरे अशी चूक हा उद्या घराचं वाटोळ करीत होतो. खुळ्या ए खुळ्या ए पांडू झाला गोड पम 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 गोड वया तू का गोड वया त्या काय कोळो तो कोळो दत्तभाऊ घरात आणतो नसता टाका टाका आधी एवढा कळता ना मग हे किती आणलं. मी नाही आणलंय. तू नाही आणलं. नाही तू नाही आणलंस. तू नाही आणलंस. माई दत्तभाऊ रागवले. आम्ही भाऊ खबरदार कोण मध्ये गेला तर तुझ्याकडची पिशवी या कोळ्यात जड होत होती काय ना दत्तभाऊ ती आपोआप चढवायची आपोआप जड होत होती. आता बघ तो काय करताय. दत्ता थांब. त्या बापड्याची काय चूक ताणलेला नाही हा. ताईला काय बोलतोस या घरात कसा काय काय होईल त्याची तुमका कल्पना नाही हा. पण माका दिसता तेव्हा खबरदार. जा शुभ कार्य करूचा बघतास ना त्या टाळूचा बघा. नाहीतर अनर्थ टळणारो नाही हा. पूर्वाच्या लग्नात घरात जा काय होणारा ता जर सहन करूची हिम्मत असत ना तर खुश. बच्ची म्हणतो तसा खरंच काय असत काय असला काय आणि असला काय जा काय असा आपल्या पथ्यार पडत वच्चीचा बोलणा. माका पण वाटता हो पूर्वाचा चांगला हो गोया. ह्या लग्नामुळे पूर्वाचा चांगला होईत कशावर ना. त्याच्यात आणखीन ह्या लग्नात पूर्वाच्या आधीकडच्या सासरकडचा जा काय असा ना त्या पण हातातून जाय. आपल्याकडे आता कायच नसला ना तरी त्याच्या सासरकडचा जा काय असा त्याच्यावरच आता आपली आशा असा ना. कसलो विचार करतस सर पोराचा. माका शब्द देवा की या लगीन झाल्यावर पूर्वा राणी सारखा राज्य करी. वच्चीचा बोलणं लक्षात घेऊन तरी मी सांगतोय ह्यो विषय लगेच पुढे नेऊ नको. तो काय झाला ना तर ही पुढे पुढे नाचणारी आहेत ना ती मागे होती. लोक आपल्यात बोलतील पोराचे हाल चालवलेत पण त्याच्यात पूर्वासाठी आपणच वाईट ना. अहो अहो ऐकलास काय हो चाय गरम केली चाय पिऊ घेवा. अहो बघितलास काय हो आहे यांचा कसं खायचा 10 वेळा चाय होई असता पण गरम केलंस ना की खोय नाही शिवतात काय कळणार. बसा चाय दिसत आहे तुमका देव चाय नको नको. आहे काहीतरी विश्वास असा मनानच तू वच्ची खैसर आणला असशील ना. नाही म्हणजे विषय कसा ती एवढी करता
तू बोलतोस तर काहीतरी खरं असत ना. नाहीतर काय वच्ची काय उगाच येऊन राहणारा की काय हो. मग तीच असं बोलतं तर लग्नाचं कसं करायचं. आमका पण वाटतं पोराचं भला व्हावा, पण काय करायचं. म्हणजे लग्न नाही केलं तर नाही म्हणजे काय सगळ्यांनी बोला. आमच्या चेडवाच्या नजरेत ना आम्ही दोघं वाईट होता कामाने. काय उलट सुलट झाला तर लोक काय म्हणतील. जर काही वाईट होणार असेल ना तर पूर्वाचं लग्न न झालेलंच बरं. मग असं का बोलतेस. तिचं चांगलं झालं तर बरंच आहे की. बरोबर तिचं चांगलं होणार आणि पुढे काय. त्याची मी खूप धाडस दाखवते, खूप खंबीर राहण्याचा प्रयत्न करते, पण मी पण एक माणूस आहे. मलाही भीती वाटते सयाची. वच्ची म्हणाली होती पूर्वाचं लग्न झालं तर धोका आहे. आणि हा धोका कुणाला असेल. म्हणजे त्याची तुला चांगलंच कळतंय मला काय म्हणायचंय ते. तुला काही झालं ना तर माझं काय होणार. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात माझं म्हणून कोणीच नाहीये सयाजी. मला काही होणार नाहीये सुषमा. कुणीही काही करू शकत नाहीये माझं. येऊ दे माझ्या समोर कोणी. नाही घाबरत मी कोणाला. आत्ताच सांग आहे ही तुमची लाडकी सून असतात, पण मी पण नायकांची सून असते. आणि माका माझ्या घराची काळजी आहे म्हणान सांगते. ही वच्ची सांगता ना तसा झाला ना तर ह्या लगीना ना तर अंगाशी येत. त्याच्यापेक्षा या लगीन ना नाही लग्न होणार नाही. विश्वास मला हे सगळी मध्ये. माफ करा मला. मी लहान आहे, तुम्ही मोठे माझ्यापेक्षा. विद्या आहे तुमच्याकडे. मला काय वाटतो नाही ते त्यापेक्षा पूर्वाचं लग्न हे महत्व आहे. मला जे होतोय ना मी ते बघेन. माझ्या समोर येईल मी बघेन. मला काय नाही, पण हे लग्न होऊ दे प्लीज. होणार आहे लग्न. आणि काही झालं तर त्याला जबाबदार मी स्वतः अभिराम नाईक आणि माझी बायको कावेरी अभिराम नाईक आम्ही असू. या लग्नाची जबाबदारी आम्ही घेतो. म्हटलं बघूया काय करतस ता. काही नाही ग, बसलो होतो असंच. असोच ये बस. अभिरामा पूर्वाच्या लग्नाची जबाबदारी घेतलंस. या घर उभा करूची जबाबदारी घेतलंस, ती पुरी केलंस. या घरातल्या सगळ्यांका एकत्र आणूची जबाबदारी घेतलंस, ती पण पुरी केलंस. मग या घरातली माणसा कशी वागली ना तरी त्यांची मना राखूचो प्रयत्न केलंस. सगळा केलंस रे या घरासाठी. पण आता पूर्वाच्या लग्नाची जबाबदारी घेऊन ना तुका एका मोठ्या शक्तीक सामोरा जाऊचा लागा, ज्याच्यामुळे
या सगळा उभा केलंस ना तर वाचवणं कठीण जायत रे तुका. माका माहित हा पूर्वासाठी तू माघार घेण्यातलो नाही असस, पण माझा ऐक, स्वतःच्या संसाराचो पण विचार कर. कावेरी वांगडा काय होता आता बघतस ना तू. परत एकदा विचार कर. पूर्वाच्या लग्नाची जबाबदारी घेणं इतक्या सोप्या नाही हा. शक्य नाही आई. बाबा माझा ऐक. हे बघ आई, मला माझ्या आणि कावेरीच्या प्रयत्नांवर विश्वास आहे. फक्त तुझी साथ हवी. ए, कोणाच्या घरात राहतस आणि कोणापासून पळाक बघतस? अण्णा नाही का पासून? खरा सांग, घाबरतस ना माका? ए घाबरत नाही तुला? नाही मग नजरेक नजर भिडव आणि सांग घाबरत नाही म्हणा. मी तुला घाबरत नाही. तुलाच काय तुझ्या अख्ख्या खानदानाला घाबरत नाही, कळलं ना? काय करणार आहेस रे? मी ती कावेरी नाही सहज तुझ्या जाळ्यात अडकायला, ना तुमच्या नायकांचं कोणी मी लागत. मी ते थांबलोय ना तुझा बंदोबस्त करायला. माझो बंदोबस्त करणार? अरे मृत्यूची गाठ पडली आहे माझी. आता कसलो बंदोबस्तो आणि कसलो काय? खुळो असस रे खुळो. काय करणार? गोळीओ घालणार? माका मारणार? मारीन तुला, जीव घेईन तुझा. कोणाक कोणाक मारणार? माका? तुला मारीन, सोडणार नाही मी आता. हे सयाजी, हे काय करतोस तू? बंदूक खाली ठेव. आज पुणे मध्ये यायचं ना, पुणे मध्ये यायचं नाही. सयाजी मी सोडणार नाही. घाबरू नको, घाबरू नको, थांब. सयाजी, सयाजी काय करतोस तू? बंदूक खाली घे. अजिबात पुणे मध्ये यायचं ना, आज सोडणार नाही मी. माका सोडणार नाही? अरे यो अण्णा कधी वच्चीच्या बंधनात रवलो नाही. तू काय माका करणार? ताक ढोसलस ना तर भीतीपाय ढोसलस. तुका माझी भीती वाटता? अभि, कावेरी थांब, घाबरू नकोस, थांब. सुचले तू तरी सांगते का? सयाजी काय झालं? काय करतोस हे तू? सयाजी बंदूक खाली ठेव. पुणे मध्ये यायचं नाही. खूप त्रास झालाय मला, खूप सहन केलाय. आज सोडणार नाही. ही बंदूक. सयाजी थांब. सयाजी अहो थांबा. तुम्ही काय जाता? उगाच बंदुकीचं चाप ओढलो ना तर तुमच्यावर यायचा सगळा. सरिता ही येळ नाही कोणावर काय येतात बघूची. अजिबात कोणी मध्ये यायचं ना, कोणी मध्ये यायचं नाही. मी सोडणार नाही. याच्यासारखी अवस्था होऊ नको ना. आता याची अवस्था काय करतय बघ. Ah!